नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आनंदी? कालचं लेक्चर तुम्हाला चांगलं समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। ठीक आहे, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट याच्याबद्दल माहिती घ्यायची, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट। ठीक आहे, आपल्याला वन बाय वन पाहिजे आहे। आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणते घटक येतात त्याबद्दल आज आपण पाहू। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस असतात किंवा लॉस आणि क्रेडिट साईडला इन्कम किंवा गेन्स असतात, हे तुम्हाला काल सांगितलं होतं। ठीक आहे, आता इथं कोणते एक्सपेन्सेस असतात आणि इथं कोणते इन्कम असतात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड म्हणजे सर्व एक्सपेन्सेसची किंवा लॉसची साईट आहे आणि ट्रेडिंग अकाउंटचा अर्थ होतो व्यापाऱ्याचे खाते। ठीक आहे, आता आपण कोणताही बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये तुम्हाला खरेदी विक्री करावी लागते, म्हणजे खरेदीचे एक्सपेन्सेस इथं येणार आणि विक्री केल्याचे सर्व सेल केल्याचे आयटम इथं येणार किंवा सेलच्या संदर्भातील इन्कम इथं येणार। ठीक आहे, मग आणखीन कोणते इथे एक्सपेन्सेस येतात तर ट्रेडिंगच्या संदर्भातील सर्व म्हणजे ओपनिंग स्टॉक हा मागच्या वर्षीच्या परचेस केलेला तुमचा स्टॉक असतो तो देखील इथं येणार। त्याच्यानंतर परचेस हा एक्सपेन्सेस आहे सगळ्यात मोठा, तो देखील इथं येणार आणि काही एक्सपेन्सेस रिटर्न केला तर तो देखील एक्सपेन्सेस इथं येणार। ठीक आहे, आता तुम्हाला हे समजलं की म्हणजे परचेसचे एक्सपेन्सेस इथं येणार। मग आणखीन कोणते असे एक्सपेन्सेस असतात की जे इथं येतील? फॅक्टरी एक्सपेन्सेस। आपला बिझनेस जर म्हटलं ना तर बिझनेसचे काय पार्ट पडतात? सुरुवातीला ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, वस्तूचे उत्पादन होते त्याला आपण फॅक्टरी म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण? फॅक्टरी म्हणतो। आणि तिथलचा जो काही एक्सपेन्सेस असेल तो येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। परचेस केला, परचेस आपण कुठं करणार? फॅक्टरीमध्ये परचेस करतो, मग तो परचेसचा एक्सपेन्सेस देखील इथं येणार। ठीक आहे, प्रायमरी एक्सपेन्सेस सुरुवातीचा एक्सपेन्स असेल तर इथं येणार आणि सेकंडरी एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला। प्रायमरी इथं, सेकंडरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला। ठीक आहे, डायरेक्ट एक्सपेन्स असेल तर इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं। डायरेक्ट म्हणजे परचेसच्या संदर्भात डायरेक्ट किंवा फॅक्टरीच्या संदर्भात डायरेक्ट, म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतात, तो इथं। इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला। ठीक आहे, इतकं लक्षात ठेवा, हे बेसिक आहे। आता बाहेरच्यामध्ये परचेस रिटर्न इथून मायनस केले जातात आणि याचं कॅल्क्युलेशन आपण बाहेर लिहितो। ओके, त्याच्यानंतर फ्राईट म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जहाजाने वस्तू खरेदी करता बाहेरच्या देशातून म्हणा किंवा जिथं समुद्र किनारा असेल तिथून वस्तू खरेदी करतात आणि ते जहाज भाडे असते त्याला आपण फ्राईट म्हणतो। आलं लक्षात? आता भाडे याला इंग्लिशमध्ये भरपूर शब्द आपल्याला येणार आहेत। रेंटला देखील भाडे म्हणतात, ठीक आहे, फ्राईटला भाडे म्हणतात, कॅरेजला देखील भाडेच म्हणतात, पण प्रत्येक ठिकाणी त्याचा मिनिंग वेगळा आहे, तसं आपण पुढे आल्यानंतर पाहणार आहोत। फ्राईट म्हणजे जहाजाचे भाडे। आलं लक्षात? ज्या बाहेर देशातून आपण वस्तू खरेदी केली ते जहाज भाडे म्हणजे फ्राईट, ते देखील इथं येणार। त्याच्यानंतर डॉक चार्जेस। आता हे डॉक चार्जेस काय आहेत? इथं मराठीत तुम्हाला लिहून देतो, जहाज भाडे, म्हणजे तुम्ही लिहून घ्या पुस्तकामध्ये, तुमच्या लक्षात राहील। ओके, हां। त्याच्यानंतर डॉक चार्जेस म्हणजे काय? डॉक चार्जेस, DOCK, डॉक चार्जेस नाही, लक्षात ठेवा। कोणता चार्जेस? डॉकचा अर्थ काय होतो माहिती आहे? डॉकचा अर्थ होतो गोदी खर्च, गोदी किंवा ज्याला बंदर खर्च। बंदर म्हणजे ते माकड नाही, लक्षात ठेवा। बंदर म्हणजे काय? समुद्राच्या किनाऱ्यावर जे बंदर असतात ते बंदर आणि त्याचा खर्च। मग आता बाहेरच्या देशातून आपण वस्तू खरेदी केल्या, जहाज मार्गाने आपण वस्तू खरेदी केल्या आणि त्या वस्तू खरेदी केलेल्या आपण त्या ज्या ठिकाणी ठेवतो त्याला बंदर म्हणतात आणि तिथलचा जो चार्जेस आपल्याला पेड करावा लागतो। आलं लक्षात? समजा आपण वस्तू आणल्या लगेच आपल्या घरी आपण आणू शकत नाहीत, तिथे चेकिंग करण्यासाठी काही दिवस ठेवावे लागतात, त्याला आपण डॉक चार्जेस म्हणतात। त्या बंदरामध्ये किंवा त्या गोदीमध्ये त्याला आपण डॉक चार्जेस म्हणतो, म्हणजे परचेसच्या संदर्भातील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। ओके, त्याला गोदी किंवा बंदर खर्च, बंदर चार्जला आपण याला खर्च म्हणा। ठीक आहे, त्याच्यानंतर कस्टम ड्युटी। आता कस्टम ड्युटी काय आहे माहिती आहे का? कस्टम ड्युटी म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेरच्या राज्यातून वस्तू खरेदी करतो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्याला जर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात कोणत्याही राज्यातून वस्तू खरेदी करायची असतील तर अगोदर तुम्हाला कस्टम ड्युटी द्यावी लागत होती। आता द्यावी लागते का?
नाही. आता का द्यावी लागेल? आता जीएसटी आला, कस्टम ड्युटीच्या ठिकाणी जीएसटी आला. आलं लक्षात? याला सीमा शुल्क आपण म्हणतो. काय म्हणतो याला? सीमा शुल्क. शुल्क आलं लक्षात? आता कोणती सीमा माहिती आहे का? सीमाचा शुल्क नाही, लक्षात ठेवा. सीमा शुल्क म्हणजे त्या बाँड्रीचा खर्च. आलं? त्याचा शुल्क म्हणजे जिथं बाँड्री असते, राज्याची जिथं बाँड्री असते तिचा जो खर्च पेड करावा लागतो त्याला आपण सीमा शुल्क म्हणतो. ठीक आहे. सीमा एखाद्या मुलीचं नाव असतं, तिचा खर्च नाही. आलं लक्षात? म्हणजे इथं कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क आहे. त्याच्यानंतर वेजेस प्रोडक्टिव्ह. आता प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय? तुम्ही लक्षात ठेवा, काहीतरी वस्तूचं उत्पादन करता आणि त्या वस्तूचं उत्पादन करत असताना तुम्हाला ज्या व्यक्ती वस्तू उत्पादित करणारे असतात, मजूर, त्यांना मजुरी द्यावी लागते, त्याला आपण वेजेस म्हणतो. म्हणजे तुम्ही प्रोडक्टिव्ह वस्तू जर खरेदी उत्पादित केल्या, त्याला जो आपल्याला सॅलरी रूपाने जी मजुरी द्यावी लागते तिथं आपण सॅलरी म्हणता येत नाही, तिथं आपण वेजेस म्हणतो. त्या वेजेसला काय म्हटलं जातं? प्रोडक्टिव्ह. म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी जे वेजेस लागतात त्याला आपण काय म्हणतो? वेजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस ऑब्लिक आहे इथं, किंवा मॅन्युफॅक्चरिंग. प्रोडक्टिव्ह आणि मॅन्युफॅक्चर एकच शब्द आहे, लक्षात ठेवा. प्रोडक्शन करणं किंवा मॅन्युफॅक्चर करणं, त्याचा अर्थ काय होतो? काहीतरी उत्पादन करणे. बरोबर आहे? काहीतरी गुड्स प्रोड्यूस करणं, हे तर लक्षात. त्याच्यानंतर वेजेस आणि सॅलरी. वेजेस अँड सॅलरी असं जर नाव असेल तर तुम्हाला वेजेस आणि सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला लिहावी लागतात. का? लक्षात ठेवा, वेजेसचा अर्थ होतो मजुरी, आणि सॅलरीचा अर्थ होतो पगार. आलं लक्षात? सॅलरीचा अर्थ काय होतो? पगार. आणि वेजेसचा अर्थ मजुरी. मजुरी ही मजुरांना दिली जाते आणि सॅलरी कुणाला दिली जाते? एम्प्लॉयला. म्हणजे जे ऑफिशियल एम्प्लॉय असतात, जे ऑफिसमध्ये बसून काम करतात, त्यांना दिली जाते सॅलरी. आणि जे अंग मेहनतीचे काम करतात, ज्यांना दिवसाला किंवा आठवड्याला पेमेंट केलं जातं, त्यांना वेजेस दिले जातात. लक्षात ठेवा, दोन्ही पण काय आहेत? पगारच आहेत त्यांच्या. परंतु हे अंग मेहनतीचे काम करतात मजूर, म्हणून त्यांना मजुरी दिली जाते. आणि जे ऑफिसमध्ये बसून काम करतात, कम्प्युटर म्हणा, सेल्समॅन म्हणा, किंवा जे डोक्याने काम करतात, त्यांना सॅलरी दिली जाते. मग आता इथं वेजेस आणि सॅलरी दोन्ही नाव आलं, पण जे अगोदर नाव आहे त्यांना प्रेफरन्स अगोदर द्यायचं. आलं लक्षात? इथं अगोदर कोणतं नाव आहे? वेजेस. म्हणून वेजेस कुठे घेणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि जर याच्या विरुद्ध सॅलरी अँड वेजेस असं नाव असेल तर कुठे घेणार? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आलं लक्षात? कारण तिथं सॅलरीला तुम्ही प्रेफरन्स द्या, तिथं सॅलरी अगोदर नाव आहे. जे अगोदर नाव आले ना त्याला प्रेफरन्स द्यायचा, पुढचं काय नाव आहे ते बघायचं नाही. कारण इथं सॅलरीची अमाऊंट कमी असते, किंवा जो मजुरांचा जो बॉस असतो त्यांना दिली जाणारी सॅलरी असते. जे मजूर असतात ना आणि त्यांचा बॉस, ते तर मेहनतीचे काम करत नाहीत, फक्त त्यांना सांभाळण्याचं काम करतो, त्यांना मॅनेज करण्याचं काम करतो. मग त्याला मजुरी कशी दिली जाईल? त्याला दिली जाते ती सॅलरी. परंतु तो कुठे असतो? तो फॅक्टरीमध्येच असतो. ठीक आहे. म्हणजे इथं सॅलरीची अमाऊंट कमी असते आणि वेजेसची जास्त असते. तुम्ही अगोदर ज्याचं नाव आहे त्याला प्रेफरन्स द्या, आणि ते वेजेस कुठे घेणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं की इम्पोर्ट ड्युटी. आता इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय? इम्पोर्टचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. इम्पोर्ट म्हणजे काहीतरी आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केलंय, बरोबर आहे का? एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण पाठवलं, त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट ड्युटी असेल तर इथं मग आपण काय इम्पोर्ट करतो? काहीतरी आपल्याकडे ज्या वस्तू नाही त्या बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो आणि इथं विक्री करतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे विक्री करण्यासाठी आपण इथं इम्पोर्ट अगोदर केले जातात. म्हणून इम्पोर्ट ड्युटी असेल तर कुठे येणार? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. आलं लक्षात? आणि जर एक्सपोर्ट ड्युटी असेल तर कुठे येणार? मग प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, जे आपण दुसऱ्या याच्यानंतर अकाउंट पाहणार आहे. ठीक आहे. आता पहा, कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर अँड ग्रीस, भरपूर शब्द दिसतात. आता मला सांगा, कोल म्हणजे काय? लक्षात ठेवा, कोल म्हणजे कोळसा. ठीक आहे. कोळसा. आपण म्हणतो ना कोळशाचे हात काळे. कोळशामध्ये आपण हात टाकले ते काळेच होणार. म्हणजे फॅक्टरीमध्ये काय असतो? कोळसा असतो ना, आणि तिथं काम करणारे लोक बघा, त्यांचे कपडे कसे झालेले असतात? काळे झालेले असतात, मळकट झालेले असतात, त्यांचे हात मळालेले असतात, बरोबर का नाही? किंवा शेतीतही काम करणारे जे रोजगार असतात, त्यांच्यामुळं पूर्ण देश चालतो. त्या व्यक्तींचे हात काळे झालेले असतात, ते पूर्ण लोक काळे पडलेले असतात, आणि म्हणून आपल्याला चांगलं अन्न मिळतं. आपण शेतीमध्ये काम करणाऱ्याला मजूरच म्हणतो, बरोबर आहे का? मग त्यांना रोजगार दिला जातो, किंवा आठवड्याला म्हणा, किंवा काम झाल्यानंतर त्यांना तितका पगार केला जातो. ती देखील मजुरीच आहे, शेतीतली म्हणा किंवा एखाद्या फॅक्टरीतली म्हणा. मजुरी जे दिली जाते ना, ते व्यक्ती काम अंग मेहनतीचे काम करतात. ठीक आहे. ओझे वाहण्याचं काम करतात, म्हणून त्यांना मजुरी असते. मग याला एक कोल कुठं असणार? कोळसा कुठं असणार?
फॅक्टरीमध्येच असणार ना. समजा आता तुम्ही म्हणताल प्रत्येक फॅक्टरीमध्ये तुम्हाला कोळसा दिसत नाही. आता समजा तुम्ही ऊस कारखान्यामध्ये गेलात, ऊस कारखान्यामध्ये कुठं कोळसा असतो, बरोबर आहे का. पहा, जर तुम्ही लाईट कारखान्यामध्ये गेलात, एखाद्या थर्मलमध्ये गेलात, जिथे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन होतं तिथं जर गेलात, तर इलेक्ट्रिसिटी कशाने बनते माहिती आहे का तुम्हाला. तिथं पाणी कोळसा हे मोठ्या प्रमाणात लागतं, बरोबर आहे का. म्हणून तिथं कोळसा हे फॅक्टरीमध्ये बनला जातो. कोक गॅस तिथे लागतो, ठीक आहे. कोळसा कोक म्हणजे काय, खनिज. कोळसा आणि खनिज पदार्थ. कोळसा कुठं खनिजचाच एक भाग आहे, किंवा त्याच्यासारखं दुसरं काय असेल त्याला आपण कोक. त्याच्यानंतर गॅस, मोटिव्ह पॉवर म्हणजे विद्युत शक्ती म्हणजे इथे देखील वीजच येते, लक्षात ठेवा. मोटिव्ह पॉवर म्हणजे विद्युत शक्ती किंवा याला वीज आपण म्हणू शकतो. परंतु वीज आपल्या इथं चालू ती देखील वीजच आहे. फॅन ज्याच्यावर चालतो त्याला वीजच म्हणतो. मोबाईलमध्ये असते ती वीजच आहे. परंतु इथं वीज कशी लागते, मोठ्या प्रमाणात लागते, मोटिव्ह पॉवर लागते. वीजची मोठी प्रमाणात शक्ती लागते, त्याला विद्युत शक्ती म्हणतात. आलं लक्षात. ही विद्युत शक्ती देखील एखाद्या फॅक्टरीमध्येच लागणार आहे. त्याच्यानंतर ऑइल कशाला आपण म्हणतो, ऑइल म्हणजे तेल आपलं कोणतंही, ज्याच्यामधून आपण काहीतरी प्रोडक्शन करण्यासाठी तेलाचा उपयोग केला जातो, तसं तेल. त्याच्यानंतर वॉटर. आता वॉटर म्हणजे बिस्लरी बॉटल नाही, लक्षात ठेवा, किंवा पिण्याचं पाणी नाही. मोठ्या प्रमाणात वॉटर लागतं. तुम्ही एखाद्या थर्मलला जर भेट दिली असेल किंवा तुम्हाला माहीत असेल तर तिथं किती मोठ्या प्रमाणात जर वॉटर लागत असेल, पाणी लागत असेल, तुमच्या लक्षात येईल. कारण या एका रूम इतके त्याचे पाईपलाईन असतात. मग विचार करा की दररोज तिथं पाणी लागत किती असेल. एका रूम इतके त्याचे पाईपलाईनच असतात. असे 2-4 पाईपलाईन तिथं गेलेले असतात, एखाद्या नदीवरून म्हणा किंवा एखाद्या बंदरावरून म्हणा. आलं लक्षात. म्हणजे वॉटर आणि ग्रीस देखील तितक्याच प्रमाणात लागतं. म्हणजे सर्व फॅक्टरीच्या संदर्भातील एक्सपेन्स आहे ते कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर रॉयल्टी ऑन परचेस किंवा प्रोडक्शन, ठीक आहे. आता परचेस करण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी रॉयल्टी दिली जाते. रॉयल्टी कुणाला दिली जाईल मग, आता तुम्हाला काहीतरी प्रोडक्शन करायचे, काहीतरी परचेस करायचे तुम्हाला, तर रॉयल्टी म्हणजे काय, कुणाला दिली जाते. रॉयल्टी म्हणजे त्या व्यक्तीचा स्वाधिकार. येते लक्षात. रॉयल्टी म्हणजे काय, ज्याच्याकडून आपण काहीतरी खरेदी करतोय. समजा आपलं काहीतरी एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला काहीतरी प्रोडक्शन करायचं आहे आणि त्यासाठी काहीतरी वस्तू लागत आहेत. मग त्या वस्तू तुमच्याकडे नाहीत, तर तुम्ही एखाद्या ठिकाणाहून जाऊन त्या वस्तू खोदून आणू शकत नाहीत किंवा तिथून घेऊन येऊ शकत नाहीत. तिथलची रॉयल्टी त्याला द्यावी लागते, त्याला काहीतरी चार्ज द्यावा लागतो, त्याचा स्वाधिकार त्याला द्यावा लागतो आणि तिथून वस्तू आपण घेऊन येतो. आलं लक्षात. समजा तुम्हाला इथं आता तुमचा हे समजा मुरुम लागतो किंवा एखाद्या काही खनिज लागतं एखादं, आणि ते खनिज आणण्यासाठी तुम्हाला अधिकार नसतो ना, कुठून एक खनिज आहे आणि तिथून खोदून आणा, तो अधिकार नसतो. किंवा तुम्हाला वाळू पाहिजे आहे बांधकामासाठी, तर त्याची वाळूची जी रॉयल्टी गव्हर्नमेंटला द्यावी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही वाळू आणू शकत नाही. मग असं इलिगल जर तुम्ही वाळू आणली तर तुम्हाला त्याच्यावर केस केली जाते गव्हर्नमेंटची. ज्या व्यक्तीने वाळू आणली त्याचे सर्व वाहने जप्त होतात आणि भरपूर त्याच्यावर अशी दंडात्मक कारवाई केली जाते, बरोबर आहे का. म्हणजे ही रॉयल्टी ना आपण कुणालाही डायरेक्ट आणू शकत नाही, त्याला रॉयल्टी म्हणून काहीतरी अमाऊंट पेड करावी लागते, त्याला आपण रॉयल्टी म्हणतो. आलं लक्षात. किंवा आणखीन तुम्हाला दुसरं जर उदाहरण द्यायचं, जर शेती तुम्हाला माहीत असेल तर त्या शेतीमध्ये जर आपण दुसऱ्याची शेती करत असताल तर ज्या मालकाची शेती, त्या मालकाला काही पैसे द्यावे लागतात, त्याच पैशाला आपण अकाउंटिंग भाषेमध्ये रॉयल्टी म्हणतो. आलं लक्षात. त्या व्यक्तीचा स्वाधिकार आपण घेतोय म्हणून त्याला आपण रॉयल्टी पेड करतो. म्हणजे तो परचेसच्या संदर्भात किंवा प्रोडक्शनच्या संदर्भातील एक्सपेन्सेस आहेत. इथपर्यंत आलं का लक्षात. पहा, त्याच्यानंतर आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे काय लक्षात घ्या, सुरुवातीचा पॅकिंग करण्यात आलेला खर्च. आलं लक्षात. पहा, प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे सुरुवातीचा पॅकिंगचा खर्च. सुरुवातीचा पॅकिंग खर्च. आता सुरुवातीचा पॅकिंग खर्च म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी वस्तू उत्पादित करायची असतात आणि वस्तू उत्पादित करण्यासाठी काहीतरी वस्तू आणायचे असतात, कुणाकडून तरी आणायचे असतात, मग त्या तसेच आणता येत नाहीत ना, त्याला काहीतरी पॅकिंग करावी लागते. समजा तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, तुमच्या इथं भाजीपाल्याचा एखादा बिझनेस आहे समजा तुम्ही, आणि तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या शेतकऱ्याकडून भाजीपाला आणायचा आहे. मग तुम्ही तसेच मोकळं आणणार का, सर्व मिक्स करून आणणार का, नाही, त्याला काहीतरी पॅकिंग करावं लागेल ना, छोटी छोटी पॅकिंग करावं लागेल. मग तो जो पॅकिंगचा खर्च असेल तर त्या पॅकिंगचा जो खर्च आहे त्याला सुरुवातीचा पॅकिंग खर्च म्हणतात. म्हणजे परचेस करण्यासाठी जो पॅकिंग चार्जेस तुम्ही जर पेड केला असेल तर तो पॅकिंग चार्जेस कुठे येणार, इथं येणार, कारण तो परचेसच्या संदर्भातील एक्सपेन्सेस आहे. आलं लक्षात. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार. त्याच्यानंतर पुढं पहा,
फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, फॅक्टरीतील लाईट आणि हीट लक्षात ठेवा. इथं नाव काय आहे, फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग. फॅक्टरीतील कोणत्याही प्रकारची लाईट असेल किंवा हीट असेल, हिटिंग म्हणजे देखील तेच वीजच येते, आलं लक्षात. तिथं फॅक्टरी कोणत्याही एक्सपेन्सेसला नाव आलं ना 100% तुम्ही कुठे लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जिथं फॅक्टरी नसेल, ऑफिस लाइटिंग अँड हिटिंग जर म्हटलं असतं तर कुठं लिहिलं असतं तुम्ही, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, आलं लक्षात. हां इथे पहा, फॅक्टरी रेंट अँड रेट्स. फॅक्टरीतला कोणताही रेंट म्हणजे ते रूम भाडे म्हणा किंवा त्या जागेचं भाडं म्हणा, आणि त्याचा किती जो काही रेट ठरलेला आहे, तिथं फॅक्टरी संदर्भात एक्सपेन्सेस असेल ना, फॅक्टरी नाव असेल ना, डोळे झाकून तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा. डोळे झाकून लिहा म्हणजे डोळे उघडे ठेवूनच लिहा, पण 100% इथंच लिहा, आलं का लक्षात. त्याच्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरीचा इन्शुरन्स असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आलं लक्षात. आणि बाकीचा दुसरा इन्शुरन्स असेल तर कुठं लिहिणार तर तुम्ही प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. इथे फॅक्टरी शब्द आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी. आपण वरही पाहिलं होतं, वेजेस आणि सॅलरी असं नाव होतं, म्हणजे त्या ठिकाणी वेजेसची अमाऊंट जास्त होती आणि सॅलरीची अमाऊंट कमी होती. तिथं देखील त्या मॅनेजरची सॅलरीच असते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली, आलं का लक्षात. आणि इथं वर्क मॅनेजर सॅलरी असेल म्हणजे वर्करचा मॅनेजर, वर्करचा बॉस, एम्प्लॉईचा बॉस, ठीक आहे, मजुरांचा बॉस, त्यांचा जो बॉस असतो आणि त्याची जी सॅलरी असेल ती सॅलरी कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आलं लक्षात. आता शेवटी हा ग्रॉस प्रॉफिट काढला जातो. तो कसा काढला जातो शेवटी आपण पाहू, ठीक आहे. ज्यावेळेस क्रेडिट साईड जास्त येते आणि डेबिट साईड छोटी येते त्यावेळेस हा डिफरन्स जो असतो, हा डिफरन्स इथं काढला जातो आणि त्याला ग्रॉस प्रॉफिट नाव दिलं जातं. हा ग्रॉस प्रॉफिट आपण कॅरी डाऊन करतो, म्हणजे कुठेतरी ट्रान्सफर करतो. कुठे ट्रान्सफर करतो तर डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो, ठीक आहे. ते आपण नंतर पाहू. आता ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडमध्ये आपण काय पाहणार आहोत की पहिल्यांदा इन्कम असतं, मेन इन्कम त्याला म्हणा किंवा प्राथमिक इन्कम, प्रायमरी इन्कम म्हणा, सुरुवातीचं इन्कम म्हणा, म्हणजे ते सेल्स म्हणजे विक्री, आलं लक्षात. तुम्ही कोणतीही वस्तू विक्री केली तर विक्री केलेली वस्तू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा लिहा, आलं लक्षात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इन्कम असतं, सगळ्यात मोठं इन्कम असतं बिझनेससाठी. हां, आणि त्या विक्रीमधून काही वस्तू जर परत आल्या असतील, आपण कुणाला विक्री करतो बरं, कुणाला विक्री करतो, कस्टमरला करतो ना, का क्रेडिटरला करतो, आपल्या क्रेडिटर कडून आपण परचेस करतो, लक्षात ठेवा. क्रेडिटर म्हणजे आपला दुकानदार, आलं लक्षात. आणि आपण कुणाचे तरी दुकानदार असतो म्हणजे आपण कस्टमरचे दुकानदार असतो, लक्षात ठेवा. क्रेडिटर म्हणजे आपला दुकानदार असतो, आपण त्याच्याकडून खरेदी करतो. हां, हे रिटर्न जर आले असतील, पहा इथं नाव काय, रिटर्न इनवर्ड, म्हणजे आलेले रिटर्न, इनवर्ड झालेले, बरोबर आहे का. रिटर्न इनवर्ड झाले म्हणजे आले तुमच्याकडे, याला सेल्स रिटर्न देखील नाव आहे. याला पहा सेल्स रिटर्न देखील नाव असतं, आलं लक्षात. रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न, किंवा नुसतं रिटर्न नाव दिलं ना, समजा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला नुसतं रिटर्न नाव दिलं तर आपण इथं सेल्समधून मायनस करतो. ते आपण प्रॉब्लेममध्ये समजून जाईल, फक्त ते लक्षात ठेवा. सेल्समधून एक रिटर्न मायनस केले जातात, त्याला रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न म्हटलं जातं. आणि परचेसमधून एक रिटर्न मायनस केले जातात, त्याला रिटर्न आउटवर्ड म्हटलं जातं. म्हणजे ते रिटर्न आपण कुठंतरी आउट केलेत, बाहेर पाठवलेत. आउट म्हणजे काय, बाहेर. आपण ते रिटर्न बाहेर पाठवले त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हटलं जातं, ठीक आहे. परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असे दोन्हीपैकी एक नाव दिलं तरी चालतं, किंवा नुसतं रिटर्न नाव दिलं तरी चुकत नाही तुमचं. फक्त अमाऊंट, योग्य ते अमाऊंट तुम्हाला तिथे लावी लागते, समजलं. आता दुसरा घटक आहे गुड्स लॉस्ट बाय फायर. फायर म्हणजे काय, फायरचा अर्थ माहीत नाही का, आग, आग का गोला आहे, सब कुछ जल के जाना आहे, ठीक आहे. शेवटी तसंच होतं सगळ्यांना एकदा जायचंय आगीमध्ये, आजच नाही, ठीक आहे. सर्व काम झाल्यानंतर, ओके. आता फायर म्हणजे काय, समजा आपल्या बिझनेसला आग लागली, खूप चांगलं झालं, आनंद झाला, होतं का, नाही, म्हणजे लॉस आहे ना. गुड्स आगीमध्ये नष्ट झाल्या. मग आता तुम्ही म्हणताल अरे गुड्स आगीमध्ये नष्ट झाल्या आणि आपण सेल्स म्हणून कसं कन्सिडर करतोय, किंवा सेल्स ज्या साईडला लिहिलं त्या साईडला आपण हा लॉस कसा काय लिहितोय, आहे का नाही. बरं, ते एक नाही, दुसरं आहे पहा, गुड्स लॉस्ट बाय थीफ. थीफ म्हणजे काय, चोरी.
आलं लक्षात. चोराने चोरी केली, चोरी करोनी चोर दूर पळतो, संशयाने गरिबाला मार मिळतो. अशी जुन्याची रीत आहे ना. जो चांगला वागतो त्यालाच काहीतरी त्याच्या मागे संकट असतात, आणि जो काहीतरी चोरी लबाडी करतोय ठीक आहे तो मोठा होतो. पहा आपला तो विषय नाही. चोरी झाली, चोरी होते. आता पहा क्षेत्र कोणतं असो काय असो, चोराचं प्रमाण भरपूर ठिकाणी असतं, आणि चोरी केल्याने तो माणूस सुखी होत नाही. लक्षात ठेवा, श्रीमंत होईल पण सुखी होत नाही. श्रीमंत आणि सुखी आनंदीमध्ये फरक आहे. ठीक आहे. एखादा गरीब असेल, मजुरी करून खात असेल, परंतु त्याच्या जीवनामध्ये जर सुख असेल तर तो खरा श्रीमंत. आला लक्षात. आणि एखादा चोरी करून खूप मोठी बिल्डिंग बांधली आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये कधीही धाकधूक असते, म्हणजे सुख नसतं. लक्षात ठेवा, जर चोरी झाली आपल्यासाठी चांगलं नसतं, आपल्याला थोडंफार दुःख होतं. पहा तरी आपण काय करतोय, तरी आपण सेल झाला असं कन्सिडर करून क्रेडिट साईडला लिहितोय वस्तू. ठीक आहे. आणखीन पहा तिसरी, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणजे काय? फ्री सॅम्पलचा अर्थ काय होतो? फुकट वाटणे. आलं लक्षात. फुकटचं म्हणलं की माहिती आहे तुम्हाला, फुकटचं म्हणलं की सगळे पळतात. ठीक आहे. फुकटचे म्हणलं की इतकी गर्दी होते सांगूच नका. आपण म्हणलं ना चला फ्रीमध्ये मी पेन वाटणार आहे, ठीक आहे, वया वाटणार, असं किती लोक येते, बरोबर आहे का नाही? फुकटच्याला पण पहा, लक्षात ठेवा, फुकटच्याला किंमत नसते. आपण एखादी गोष्ट फुकट जर घेतली ना त्याची किंमत आपल्यालाही राहत नाही आणि पुढच्या व्यक्तीलाही राहत नाही. म्हणजे फुकटचं खाऊ नये आपण असं म्हणतो. ठीक आहे. कोणतीही वस्तू फुकट आपल्याला मिळू नये. जर मेहनत करून तुम्हाला जी गोष्ट मिळते त्याच्यामध्ये खरा आनंद असतो. बरोबर आहे का? आता वस्तू फुकट वाटल्या म्हणजे फ्री सॅम्पल म्हणून वाटल्या. आता फ्री सॅम्पल का वाटतात बरं? बिझनेसवाले येडे आहेत का ते फ्री सॅम्पल वाटायला? किंवा सगळे लोक फ्री सॅम्पल म्हणून वाटतात का? नाही. काय कारण असतं? फ्री सॅम्पल वाटले म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण आज फ्री दिलं तर उद्याच्याला कस्टमर येतील, आपला कस्टमर, आपला बिझनेस चांगला वाढेल. बरोबर आहे. हा त्यांचा मेन उद्देश असतो. म्हणजे एक प्रकारची ती ॲडव्हर्टाइजमेंट असते. परंतु आता लक्षात घ्या ना, सध्याची सिच्युएशन काय की वस्तू गेल्या तुमच्या आणि पैसा काहीच मिळाला नाही. एक प्रकारचे सध्या तर लॉसच आहे ना. भविष्यामध्ये होईल का नाही ते माहीत नाही. कारण काय लोक असे असतात, फुकट मिळाले का चला, आणि ज्यावेळेस विकतचा प्रश्न येईल का त्यावेळेस नको, आम्ही दुसरीकडे जातो. बरोबर आहे का? असे लोक असतात. मग सध्या तर या बिझनेसमॅनचा लॉस आहे ना, आपला लॉस आहे ना. सध्या आपणच फुकट वाटतोय असं गृहीत बघा ना. आपला बिझनेस आहे. मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही अकाउंट सोडवता त्यावेळेस माझा बिझनेस आहे आणि मी बिझनेस करतोय असं गृहीत पकडा. बरोबर आहे का? आपला सध्या लॉस झाला. आणखीन काय लॉस होतो काय माहिती? गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट. आता ॲक्सिडेंटही झाला आणि त्याच्यामध्ये लॉस झाला. किती लॉस होतो बघा. त्याच्यानंतर गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. आता पार्टनरने गुड्स उचलल्या, गुड्स म्हणजे वस्तू उचलल्या आणि घरी घेऊन गेला. आता आपण एक नाहीत, लक्षात ठेवा, आपण एक ओनर आहेत का नाही, आपली पार्टनरशिप आहे. इथं 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे. म्हणजे असं पकडा की तुमचा दुसरा एकच पार्टनर आहे, जास्त पार्टनर करू नका. आणि त्या पार्टनरने काय केलं, जो वस्तू घेतल्या आणि घरी घेऊन गेला. मग मला सांगा, तो घरी घेऊन गेल्यास पैसे देणार आहे का? घे बाबा, मी वस्तू नेतोय, घे. नाही, तो तसंच नेणार ना. बरोबर. मग तिथे एक प्रकारे लॉस आहे. बरोबर आहे का? तुम्हाला हे सगळे लॉस दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये ते लॉस नाही. ॲक्च्युअलमध्ये ते लॉस नाहीत. एक प्रकारे सेल्स केल्यामुळे वस्तू बाहेर जातात म्हणून आपण इथे लिहिल्या. बरोबर आहे का? आता या गुड्स लॉस्ट बाय थीफ मुळे वस्तू कमी झाल्या म्हणून आपण इथे लिहिल्या. परंतु याचा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला करणार आहोत नंतर. कारण या इथलचे सर्व ज्या तुम्हाला हे घटक दिसतात ना, हे ॲडजस्टमेंटमध्ये येणार असतात आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आलं लक्षात? म्हणजे एक इफेक्ट आपण वस्तू लॉस झाला म्हणून इथे लिहित नाहीत, लक्षात ठेवा. तर त्या वस्तू कमी झाल्या, आणि जर त्या कमी झाल्या नसत्या तर त्या सेल झाल्या असत्या म्हणून तरी आपण तिथंच लिहिल्या असत्या ना. आणि आपण त्याची जी पर्चेसिंग प्राईस आहे ना, ती प्राईसनं आपण इथं वस्तू कमी करतोय, लक्षात ठेवा. मग ह्याच्यातील कोणताही घटक असो, फायर असो, थीप असतो, फ्री सॅम्पल म्हणून वाटलेला असो, ॲक्सिडेंटमुळे कमी झालेला असो, किंवा पार्टनरने घेतलेल्या असो. आलं लक्षात? आपण याचा एक इफेक्ट इथं याच्यामुळेच करतो की त्या वस्तू कमी झाल्या म्हणजे वस्तू बिझनेसमधून बाहेर गेल्या. आलं का लक्षात? म्हणून एक इफेक्ट इथं गेला. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला केला जातो. त्याच्यामधील फक्त गुड्स विड्रॉन बाय पार्टनर याचा सेकंड इफेक्ट त्याच्या कॅपिटलमधून कमी पैसे केले जातात. ठीक आहे. आपला पार्टनर आहे, तो आपल्याला पैसे देणार नाही, माहिती आहे. वस्तू घेऊन गेला आणि आपल्याला पैसे देणारच नाही. आपल्याला माहिती, त्यालाही माहीत नाही. आपण त्याच्या डायरेक्ट खात्यावर टाकायचे पैसे. तू इतक्या वस्तू नेल्या होत्या, त्याला सांगायचंच नाही. त्याला माहिती त्यानं वस्तू किती नेल्या होत्या. बरोबर आहे का? आणि तोही काय म्हणणार नाही. आपणही घेऊन गेला तर आपल्या खात्यावर पडणार आहे त्या वस्तू इतक्या घेतल्या म्हणून.
कारण बिझनेस आहे ना तुमचा, इथं व्यवहार नाही. काही काही बिझनेसमॅन असे असतात, तुम्ही जर जेव्हा हॉटेलवर गेलात किंवा गाड्यावर गेलात तर ते काय म्हणतात, तुम्ही माझ्या घरी या, तिथं तुम्हाला जेव घालतो, परंतु इथं फुकट मिळणार नाही, इथं तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं म्हणतात. आणि तीच रणनीती पाहिजे बिझनेसची. नाही तर कुणी येईल, खाऊन जाईल, पैसे काहीच देणार नाही. बरोबर आहे का? असं चालत नाही. बिझनेसनं त्याच्या ओनरने जरी वस्तू घेतल्या तरीही त्या वस्तू म्हणजे एक प्रकारची विक्री झालेलीच असते, त्याच्या कॅपिटलमधून पैसे कमी केले जातात. ठीक आहे. अशाच प्रकारे गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर किंवा पार्टनर, इथं एक इफेक्ट केला जातो आणि सेकंड इफेक्ट त्याच्या कॅपिटलमधून आपण नंतर मायनस करणार आहोत. कॅपिटल हे लायबिलिटी साईडला लिहिलं जातं, ते देखील आपण नंतर पाहू. ओके, समजलं का? हे सर्व झालं ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंट एकंदरीत पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये ही डेबिट आणि क्रेडिट साईड असते, ही क्रेडिट साईड आणि ही डेबिट साईड. आणि 99% सिच्युएशनमध्ये क्रेडिट साईडच जास्त आहे. 99.99% 99.99% मध्ये क्रेडिट साईटच जास्त असते. लक्षात, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईटच जास्त असते आणि त्याची डेबिट साईट ही छोटी असते. ठीक आहे. आता एखादी मी आतापर्यंत असा प्रॉब्लेम बघितला नाही की ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईट जास्त आली, कारण सुरुवातीलाच इतका लॉस होत नाही. सुरुवातीला जर तसा लॉस करायचा असेल तर मग त्याने लॉस करण्यासाठीच बिझनेस चालू केला असा अर्थ होतो. कोणताच व्यक्ती मला लॉस कमवायचा आहे म्हणून चालू करत नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जरी असेल तरी ती लॉससाठी नसते, नावच तिथं पाहिजे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे अशी कन्सर्न की जी प्रॉफिटसाठी नाही, म्हणजे ती लॉससाठी आहे असा अर्थ होत नाही. लक्षात ठेवा, ती प्रॉफिटसाठी नाही म्हणजे सर्व्हिससाठी आहे. लॉस फॉर कन्सर्न असं नाव असतं का? लॉससाठी. मग कोणताच बिझनेस लॉससाठी नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याची क्रेडिट साईड जास्त असते आणि क्रेडिट साईड ही इन्कमची साईड आहे. इन्कमची साईड जर जास्त असेल तर बिझनेसला इन्कम जास्त झालं. बरोबर का सुदर्शन? बिझनेसला काय झालं? इन्कम जास्त झालं. आणि इन्कम जर जास्त झालं तर आपण क्रेडिट साईडला लिहितो, तो सेकंड इफेक्ट या डेबिट साईडला लिहितो. आणि इथं जो डिफरन्स येणार आहे हा डिफरन्स इथं लिहितो, म्हणजे साईड छोटी असते, याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट आपल्याला अशी ऍड करावी लागते की टोटल इतकी आली पाहिजे. आणि याच डिफरन्सला आपण काय म्हणतो? ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आला त्याचा सेकंड इफेक्ट कुठे केला जातो? प्रॉफिट लॉसच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला केला जातो. ओके, हुशार आहेत तुम्ही सगळे. आता प्रॉफिट लॉस पाहू. प्रॉफिट लॉस देखील एक प्रकारचं अकाउंट आहे, ते देखील नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, इथे देखील रूल लागू होतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस किंवा लॉसेस होते, याच्या डेबिटला एक्सपेन्सेस किंवा लॉस येणार आहेत. प्रॉफिट ट्रेडिंग साईड क्रेडिट साईडला इन्कम गेन होते, इथंही क्रेडिट साईडला इन्कम आणि गेनच असणार आहेत, काहीच संशय नाही. आलं का लक्षात? तिथं जर आपण ग्रॉस प्रॉफिट इथं ट्रान्सफर केला आणि इथं देखील आपण ग्रॉस प्रॉफिट नाव दिलं. क्रेडिट साईड असल्यामुळे क्रेडिटला बायने सुरुवात करतात आणि डेबिट साईडला टूने सुरुवात करतात. अकाउंटचा जनरल नियम आहे. ठीक आहे. आता ग्रॉस प्रॉफिट हा क्रेडिट साईडला पहिल्यांदा लिहिला, कारण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचा तो डिफरन्स होता. हा प्रॉफिट आहे ना, म्हणून आपण या क्रेडिट साईडला लिहिला. इन्कम साईड आहे ही. आलं लक्षात? एक प्रकारे इथं लक्षात ठेवा, इथं काय लिहिलं जातो? सगळे प्रकारचे प्रॉफिट्स लिहिले जातात आणि इथं सर्व काय लिहिले जातात? लॉसेस. एकच लक्षात ठेव, शब्द लक्षात ठेवला तरी चालतो, लॉसेस. आणि इथं प्रॉफिट, प्रॉफिट लॉस, नावच काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्या दोन्हीवरच लक्षात ठेवा ना. इथं प्रॉफिट अगोदर नाव जरी आलं असलं तरी प्रॉफिट इथं क्रेडिट साईडला लिहिले जातात आणि हे सगळे लॉस इथं लिहिले जातात डेबिट साईडला. लॉस आणि एक्सपेन्सेस सिमिलर आहेत हा, लक्षात ठेवा. लॉसमुळे तुमचे पैसे कमी होतात आणि एक्सपेन्सेसमुळे देखील तुमचे पैसे कमीच होतात. प्रॉफिटमुळे तुमच्याकडे पैसे येतात, इन्कममुळे तुमच्याकडे पैसे येतात, रेव्हेन्यूमुळे तुमच्याकडे पैसे येतात आणि गेनमुळे तुमच्याकडे पैसे येतात. हे सर्व शब्द सिमिलर आहेत. हे तुम्ही दोन शब्द जरी प्रॉफिट लॉस लक्षात ठेवले ना तरी सफिशियंट आहेत. डेबिट साईडला कोणतंही अकाउंट असो, नॉमिनल अकाउंटचं, एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला कोणतंही अकाउंट असो, प्रॉफिटच लिहिलं जातो. ओके, काय संशय नाही? काय पैलवान आहे का संशय? ओके, नसावा. पहा, पैलवानची काळजी असते मला सगळ्यात जास्त, कारण पैलवानची जर एकदा तब्येत खराब झाली तर मला शिकवण्यात मूडच राहत नाही. आलं लक्षात? म्हणून पैलवानाकडे चांगलं लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, काय अडचण असेल तर विचारत जा. ओके, पहा, सॅलरी पहिला घटक आहे. सॅलरी. सॅलरी म्हणजे काय? पगार. सॅलरी म्हणजे काय? पगार. पगार म्हणजे कुणाला जरी पगार दिला, तुम्हाला सॅलरी आणि वेजेस सांगितलं
फक्त लक्षात ठेवा, वेजेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता इथं पहा नाव आलं सॅलरी अँड वेजेस. तुम्हाला वर सांगितलं होतं, परत इथं नाव आलं का नाही, सॅलरी आणि वेजेस. सॅलरी अगोदर नाव आहे म्हणून कुणाला प्रेफरन्स दिला तुम्ही, सॅलरीला प्रेफरन्स दिला म्हणून ट्रेडिंगच्या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. येते ना लक्षात. हां, त्याच्यानंतर रेंट अँड रेट्स. रेंट म्हणजे काय, भाडे, भाड्याचे भाडे. आलं लक्षात. जिथं आपण भाड्याने राहतो त्याचं भाडं म्हणजे रेंट. आलं लक्षात. आपला बिझनेस जर एखाद्या भाड्याच्या ठिकाणी असेल, भाड्याच्या ठिकाणी म्हणजे समजतंय ना, म्हणजे असं दुकान की ते स्वतःच्या मालकीचं नाही आहे, दुसऱ्याच्या कुणाचं तरी मालकीचं आहे, आपण त्याला भाडे देतो म्हणजे त्याला रेंट देतो, आणि ते ऑफिसचं रेंट असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, आणि जर फॅक्टरीचं रेंट असेल तर कुठं, ट्रेडिंगच्या डेबिटला, वरच्या मजल्यावर. लक्षात ठेवा, वरचा मजला आणि खालचा मजला. येईल का लक्षात. हां, वरचा मजला म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, खालचा मजला म्हणजे प्रॉफिट लॉस. आलं लक्षात. हां, त्याच्यानंतर बाप इन्शुरन्स. इन्शुरन्स असेल तर कुठं, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्सचा अर्थ माहीत नाही असं कोण आहे का, माहीत नाही. इन्शुरन्स म्हणजे विमा. आता लाईफ इन्शुरन्स असतो, LIC, हे तुम्ही नाव ऐकले असतील, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट भरपूर येतात ना, इन्शुरन्स काढा, इन्शुरन्स काढा, तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढा, तुमच्या घोडीचा इन्शुरन्स काढा. घोडीचा म्हणजे बिझनेसचा. आलं लक्षात. किंवा तुमचा इन्शुरन्स काढा, लाईफ इन्शुरन्स काढा, कोणता इन्शुरन्स काढा. बरोबर का नाही. अशा ॲडव्हर्टाइजमेंट भरपूर प्रमाणात आपल्याला सोशल मीडिया, TV सगळीकडे पाहायला मिळतात. यूट्यूबला गेलात, इन्शुरन्सचा ॲडव्हर्टाइजमेंट असतात. म्हणजे विमा. विमा कशासाठी, विम्याचा अर्थ होतो, काय अर्थ होतो बरं पहा, इन्शुरन्स आणि विमा दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये शब्द आहेत बरं. त्याचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ काय होतो, म्हणजे नुकसान भरपाई. तुमचं जर काही नुकसान होईल भविष्यामध्ये त्याची भरपाई आम्ही देतो, म्हणून आमच्याकडे अगोदर काहीतरी तरतूद करून ठेवा, त्याला इन्शुरन्स म्हटलं जातं. आलं लक्षात. भविष्यामध्ये समजा तुम्हाला असा संशय आला की आपले काहीतरी दुश्मन आहेत आणि ते आपल्याला कधीतरी आपलं फॅक्टरी जाळून टाकतील. आलं लक्षात. असतील नसतील, किंवा अचानक आग लागू शकते, अचानक चोरी होऊ शकते, अचानक ॲक्सिडेंट होऊ शकतो. ॲक्सिडेंट म्हणजे अपघात. अपघात म्हणजे सांगून होत नाही, मिळ आहे कमी असं म्हणत नाही. ॲक्सिडेंट मी होणार आहे, अपघात होणार आहे, चोरी होणार आहे, सांगून होत नाही. ठीक आहे, चोरं सांगत नाहीत. हां, आज संध्याकाळी 12 वाजता, ठीक 12:35 तुमच्या घरावर अतिक्रमण केलं जाईल, सावध वारे, अशा दवंडी पिटवत नाहीत. लक्षात ठेवा. आलं लक्षात. पहा, एकच असा चोर होता जगामध्ये की तो सांगून चोरी करत होता. माहिती आहे का तुम्हाला कोणता चोर, कृष्ण चोर. कृष्ण असा होता की तो सांगत होता की मी तुमच्या घरी चोरी करण्यासाठी येणार आहे, तयारीत राहा. ते तयारीत राहत होते तरी त्यांना काहीच मेळ लागत नव्हता की कधी चोरी झाली आणि कधी दही दूध चोरून खाऊन फोडून सगळं गेला. आलं लक्षात. तसे चोर आता नाहीत, कारण तो चोरांचा चोर आहे, देवांचा देव. ठीक आहे, त्याचे आपण फक्त जर गुणगान गायलं तर आपला उद्धार होईल असा म्हणजे देव आहे. एका नामस्मरणामध्ये ताकद असते. ती नामस्मरण देखील प्रत्येक व्यक्तीला घडत नाही, आणि त्याच्यासारखा आनंद, त्याच्यासारखं सुख या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. ते पैशानेही मिळत नाही असं सुख आहे. आलं लक्षात. ते पहा, इन्शुरन्स कशासाठी काढला जातो, काहीतरी अपघात होऊ नये, भविष्यामध्ये जर झाला लॉस तर तो भरून निघावा म्हणून एक कंपनी येते, आमच्याकडे इतके इतके रुपये भरा, जर लॉस झाला तर आम्ही भरून देऊ, नाही झाला तर पैसे आम्हाला. आता इन्शुरन्सचं तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. लहानपणी तुम्ही खेळ खेळत होतात. कोणते खेळ खेळत होतात, बॅट बॉल खेळत होतात, क्रिकेट. बरोबर का ना. आणि क्रिकेट खेळत असताना ज्याची बॅट तो बॅटिंग पहिल्यांदा करणार, ज्याचा बॉल असेल तो बॉलिंग पहिल्यांदा करणार. बरोबर का ना. हा आपला घरोली, ठीक आहे, घरचा क्रिकेटचा नियम असतो. आणि त्याच्यामध्ये काय होतो, जो बॉलिंग करतो बॅट तुटत नाही ना, आपल्याला माहिती. बॅट तुटल्या अशी क्वचित प्रसंग होतो, पण ज्याचा बॉल असतो ना त्याला आधी चिंता असते, अरे बॉल माझा आहे, आणि जर बॉल एक 6 कोणी मारला, गेला कुणाच्या घरात, त्याने दिलाच नाही तर मग काय करणार, गेला कुठेतरी नालीत, कुठेतरी हरवला, मग काय करणार, असा प्रसंग येतो. मग तो काय म्हणतो, माझा बॉल आहे, जर बॉल हरवला, फुटला, काही झाला, मला भरून पाहिजे. आलं लक्षात. त्याच्यात काय असे नमुने असतात, ठीक आहे तुला भरून पाहिजे ना, आम्ही भरवून देऊ असे म्हणतात. तो म्हणतो तसं नाही, मला माझा बॉल परत नवीन पाहिजे, किंवा मला पैसे पाहिजेत. बरोबर का नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, तुझा कितीचा बॉल आहे, 50 रुपयाचा आहे का, आपण किती जण आहेत,
10 जण आहेत का, ठीक आहे 5-5 रुपये करू आणि तुझं बॉल भरून देऊ. आलं का लक्षात? तू पण खेळायला नाही, तूही 5 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे म्हणतो, ते तयार होतो. ठीक आहे, तो काय म्हणतो, जर हरवला तर ठीक आहे आपले 5 रुपये जातील. म्हणजे एक प्रकारे इन्शुरन्स काढला का नाही, त्याने इन्व्हेस्टमेंट केली ना 5 रुपये, बरोबर, आणि त्याला त्याचा बॉल परत मिळणार आहे, नवीन मिळणार आहे, जुना झाला होता, बरोबर का नाही. याला म्हणतात इन्शुरन्स. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पहा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा अर्थ माहीत असेल ना? अर्थ माहीत नसेल तर सांगा. म्हणजे ज्या वया, पुस्तक, पेन, पेन्सिल, कोड, रबर जे काय असेल तुमचं, ह्याला सर्व काय म्हटलं जातं? प्रिंटिंग अँड स्टेशनरी, किंवा प्रिंट केलेली कोणती वस्तू किंवा स्टेशनरी. आलं लक्षात? तो एक्सपेन्सेस मला सांगा, प्रिंटिंग स्टेशनरी कुठं घेतली जाईल? फॅक्टरीमध्ये घेतील का ते लोक? कशासाठी घेतील? तिथं का जाळायची का? कारण तिथं आगच असते ना, आग का गोल आहे तिथं. तिथं अंग मेहनतीचं काम आहे, सगळे मळालेले लोक असतात, ज्यांना शिक्षण येत नाही म्हणून ते फॅक्टरीमध्ये काम करायला जातात, कंपनीत काम करायला जातात. एखाद्या कंपनीला भेट द्या किंवा पाहिले असेल तुम्ही, तिथं काय प्रोडक्शन होतं तुमच्या लक्षात येतं. मग हे प्रिंटिंग स्टेशनरी लागणार आहे कुठं? ऑफिसमध्ये लागणार आहेत ना, जे लोक कम्प्युटरवर बसतात, बरोबर आहे का नाही, काहीतरी लिहितात, बरोबर आहे, त्यांना लागतं ना पेन, पेन्सिल, खोड, रबर जे काय असेल ते. जे आता तुम्हाला लागतं, तुम्हाला मी दररोज सांगतो पेन्सिल आणि पट्टी स्वतःची घेऊन येत जा. तुम्ही आणत नाहीत, याची माग त्याची माग, फॉर्मॅट बनवायलाच अर्धा तास घालवता. ठीक आहे, असं चालत नाही, कारण तुम्ही ऑफिशियल आहेत. आणि तुम्ही जर नाही आलेत ना, मग तुम्हाला फॅक्टरीमध्ये जावं लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही जर नाही आणलं ना ते, तुम्हाला फॅक्टरीमध्ये जावं लागेल, आणि आणलं तर मग ऑफिसमध्येच राहतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड ऑफ सेल्समॅन. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुणाचा? सेल्समॅनचा. सेल्समॅन म्हणजे जो विक्री करणारा माणूस असतो, विक्री करून देणारा माणूस असतो, त्याला आपण सेल्समॅन म्हणतो. आणि त्याचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च ज्याला आपण म्हणतो, तो देखील कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला कोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतात? ऑफिस एक्सपेन्सेस आणि सेल्स एक्सपेन्सेस. लक्षात ठेवा, सेल्स कुठे येतो? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. सेल्स सारखे इन्कम कुठे येतात? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. आणि सेल्स एक्सपेन्सेस कुठे येतो? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. लक्षात ठेवा, इथं ऑफिस एक्सपेन्सेस अँड सेल्स एक्सपेन्सेस येतात. लिहून ठेवा, ऑफिस एक्सपेन्सेस आणि सेल्स एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे, असं वरच लिहा, पुस्तकावर लिहिलं तरी चालतं पेन्सिलने. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन ॲसेट्स. ॲसेटवर डेप्रिशिएशन. आलं लक्षात? आता आपण डेप्रिशिएशनचा एक चॅप्टरच मागच्या वर्षी पाहिला. आलं लक्षात? परत सांगतो, डेप्रिशिएशनचा अर्थ होतो घसारा. घसारा. ठीक आहे, समजलं का? आता मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही तुमच्याकडे अर्थ आहे डेप्रिशिएशन ऑन ॲसेट्स. ॲसेट म्हणजे कोणती? तुमची ॲसेट प्रॉपर्टी. मोटरसायकल आहे तुमची एक ॲसेट आहे, 4 व्हीलर आहे तुमची ॲसेट आहे. त्या 4 व्हीलरची किंमत दिवसेंदिवस कमी होते, वर्षानुवर्षे कमी होते का वाढत जाते? मोटरसायकल कोणती व्हॅन असेल तुमच्याकडे, मोटर व्हॅन असेल, त्याची किंमत वाढते का कमी होते? कमी होते. कमी होते म्हणजे डेप्रिशिएशन होतो त्याचा. डेप्रिशिएशन झाल्यामुळे त्याची वस्तूची किंमत कमी होते. डेप्रिशिएशनमुळे म्हणजे घसारा. घसारा म्हणजे झीज होणे. घसाऱ्याचा दुसरा शब्द काय? झीज. झीज म्हणजे झीज नाही, वस्तू झीजली माझी, बरोबर आहे का नाही, म्हणजे कमी झाली. जसे टायर असतील, टायर उघळले, बरोबर का नाही, झिजले, बरोबर, तिची ग्रीप असतो, ग्रीप सगळी ही झाली आणि स्मूथ झालं टायर, तर आपण काय म्हणतो? टायर उघळले, त्याची झीज झाली, म्हणजे डेप्रिशिएशन झाला. डेप्रिशिएशन झाला म्हणजे चांगलं झालं का कडे आपल्या? नाही, वाईटच झालं ना काहीतरी, लॉसच झाला एक प्रकारे. डेप्रिशिएशन झाला म्हणजे लॉस झाला. आलं लक्षात? ॲसेटवर डेप्रिशिएशन असेल तर लॉस झाला, म्हणून कुठे येणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. मग ट्रेडिंगच्या डेबिटला का नाही? कारण की हा ऑफिसचा खर्च आहे, दुय्यम खर्च आहे, 2 नंबरचा खर्च आहे. लक्षात ठेवा, नंबर 2चा खर्च आहे, 2 नंबरचा नाही, नंबर 2चा. नंबर 1चा वर आणि नंबर 2चा खाली. त्याच्यानंतर आहे लोडिंग चार्जेस. आता लोडिंग चार्जेस म्हणजे काय? लोड. आता तुम्हाला माहिती आहे ना, अरे माझ्या डोक्यावर खूप लोड झालाय. लोड झालाय म्हणजे काय? तू डोक्यावर काय एखादं घर घेतलं का, आपण म्हणतो ना. लोडिंग म्हणजे काहीतरी असं ओझं घेऊन ठेवणे, त्याला लोडिंग चार्जेस म्हणतो. आता मला सांगा, आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी आपण वस्तू आणतो, काहीतरी ॲसेट घेऊन येतो. ती ॲसेट कशामध्ये आणतो आपण? एखाद्या वाहनामध्ये आणतो ना. हां, आणि ते वाहन आपण बाहेर थांबवतो. मग त्या वाहनासाठी किंवा त्याच्यातून ज्या काही वस्तू असतील, ॲसेट असेल, उतरण्यासाठी किंवा ती लोडिंग कमी करण्यासाठी जो चार्ज लागतो,
त्याला काय म्हटलं जातं, लोडिंग चार्जेस. तो लोडिंग चार्जेस देखील कुठे लिहिला जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच लिहिला जाईल. त्याच्यानंतर आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज म्हणजे काय, ऑडिटचा अर्थ माहिती आहे का कुणाला, कोण सांगतो ऑडिटचा अर्थ, CSCS. हा बरोबर आहे, हां जवळपास आला. ऑडिट फीज म्हणजे हिशोब तपासणी फीज. आणि तो ऑडिट कोण करत असतं, CA करत असतो, चार्टर्ड अकाउंटर करतो किंवा ऑडिटर असतो. हा लक्षात, चार्टर्ड अकाउंटर एक ऑडिटरच असतो. जे काय अकाउंट लिहून ठेवलेत ऑडिटरकडून आपण तपासून घेतो. प्रत्येक संस्थेला ऑडिट करावंच लागतं, कंपल्सरी असतं 31 मार्च. मग तुम्ही कोणत्या बँकेमध्ये 31 मार्चला जाणार किंवा ते झाल्यानंतर ते काय म्हणतात, आज येऊ नका, आज येऊ नका, 31 झाला. बँकवाले तर इतके असतात ना, 12 वाजले का नाही लाईन लागलेली असते, अर्धी लाईन होते आणि अर्धी लाईन जवळ आली, लंच ब्रेक झाला, नंतर या, मग परत त्या लोकांना लाईनमध्ये लागावं लागतं. असे बँकवाले असतात. 31 आला का ना, नाही नाही नाही, आज आमचं काम चालू आहे, आमचा हिशोब चालू आहे, तुम्ही 4 दिवसांनी या, 5 दिवसांनी आमचा हिशोब झाल्यानंतर या. म्हणजे कोणत्याही कंपनीला जी फायनान्शियल इन्स्टिट्यूट असते, म्हणजे जिथं पैशाचा व्यवहार असतो, मला सांगा कोणत्याही बिझनेसमध्ये पैसा असतोच ना. मग अशा ज्या मोठ्या कंपन्या असतात किंवा बिझनेस असतात, बँक झाले, मोठ्या कंपन्या झाल्या, त्यांना ऑडिट करावंच लागतं 31ला. त्यांचा ऑडिट करणे म्हणजे त्यांचा हिशोब दाखवणे, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, मग त्याच्यावर त्यांना टॅक्स पे करावा लागतो ना गव्हर्नमेंटला, म्हणून ऑडिट केलं जातं. ऑडिट हे कंपल्सरी असतं आणि हे ऑडिट कोणीही करत नाही, ऑडिटरकडूनच केलं जातं. आणि तो ऑडिटर फुकट करत नाही ना, नॉट फॉर प्रॉफिटचा तो एजंट नसतो, प्रॉफिटचा एजंट असतो, फक्त त्यालाही प्रॉफिट कमवायचं आहे, तो फीज घेतो. मग त्याची जी फीज असते ती देखील कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याला आपण फीज पे करतो. त्याच्यानंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, म्हणजे डान्सिंग एक्सपेन्सेस. जर आता आपलं बिझनेस असेल आणि काही कर्मचारी म्हणले बॉसला, सर खूपच बोर होतंय हो, एखादा पिक्चर लावा ना, किंवा आम्हाला पिक्चरला घेऊन चला, खूपच बोर झाला, आम्ही पूर्ण आठवडा काम केला, आम्हाला सुट्टी नाही, काही नाही, ओव्हर टाईम केला आम्ही. मग त्यांना पिक्चरला घेऊन दिलं जातं, ठीक आहे, नेलं जातं. सेल्समॅन असतात, सेल्समॅन म्हणतात आम्ही वर्षभर काम केलं, आम्हाला ट्रिपला न्या. मग काय काय कंपन्या काय करतात, बिझनेस, त्यांची ट्रिप काढली जाते, त्यांना ट्रिपला पाठवलं जातं 100%. तुम्ही म्हणताल सर काहीतरी सांगताय उगाच, असं कुठं असतं का, हां त्या बिझनेसमध्ये कंपनीमध्ये कुठं डान्स केला जातो का, कुठं पिक्चरला नेलं जातं का, कुठं ट्रिपला नेलं जातं का. पहा, माणूस हा एकच काम करून बोर होत असतो, काम किती चांगला असो, म्हणून त्यांचा मूड फ्रेश होण्यासाठी एकदा ट्रिपला त्यांना नेलं जातं आणि गेलं पाहिजे, प्रत्येकाने ट्रिपला गेलं पाहिजे. ठीक आहे, मी ट्रिपला जातो, तुम्ही जाता, बरोबर आहे का नाही. शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी ट्रिप काढली जाते, का काढली जाते, टाइमपास म्हणून काढली जाते का, टाइमपास म्हणूनच काढली जाते पण मूड फ्रेश व्हावा म्हणून काढली जाते. आलं का लक्षात, ट्रिप काढणे म्हणजे टाइमपास करण्याचं आहे ना थोडंफार, पण मूड फ्रेश होतो ना, अरे मी हे पाहून आलो, ते पाहून आलो, आनंद होतो, वा वा क्या बात आहे, तू ते पाहिलं का, अरे मी पाहिलंच ना, मग मला जाण्याची उत्सुकता असते. म्हणजे एंटरटेनमेंट झालं, सांगण्याचा उद्देश काय, एंटरटेनमेंट झालं. आणि तो एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस कुठे येणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. आलं लक्षात. तुम्ही म्हणताल मग सर जे कामगार असतात त्यांचं एंटरटेनमेंट केलं जात नाही का, मग त्यांचं जर केलं तर मग ते येणार ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ठीक आहे, नुसतं एंटरटेनमेंट एक्सपेन्स असेल तर तिथं असं दिलं एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी, तर मग ती फॅक्टरीमध्ये येणार. आलं का लक्षात. हां, त्याच्यानंतर आहे रिपेअर्स, रिन्युअल्स किंवा मेंटेनन्स. तिने ऑप्शनलमध्ये तुम्हाला शब्द दिसतात, ठीक आहे, ऑरमध्ये शब्द दिसतात. रिपेअर करणे, रिन्युअल करणे किंवा मेंटेनन्स करणे. कोण अर्थ सांगतो याचा, रिपेअर करणे म्हणजे दुरुस्ती करणे. आलं का लक्षात. त्याच्यानंतर रिन्युअल करणे म्हणजे काय, नवीन तयार करणे, रिन्युअल करणे. आलं लक्षात. री म्हणजे पुन्हा, नवीन तयार करणे म्हणजे आपण एखादी जुनी गाडी असेल, त्याला मस्त आपलं वॉशिंग बिशिंग केली, नवीन काही जे पार्ट खराब झाले असते ते टाकले, कवर नवीन सगळं टाकलं, सगळी चकाचक गाडी केली. कुणी विचारलं अरे नवीन गाडी घेतली काय, आपण म्हणतो अरे जुनीच गाडी तुला नवीन कुठं दिसते, मग इतकी चकाकते कशी काय, अरे मी रिन्युअल केली ना ती. मग तो रिन्युअल फुकट होणार आहे का, तो जो एक्सपेन्सेस आला म्हणजे एखादी मशिनरी, बिझनेसमध्ये काय रिन्युअल करावं लागेल, मशिनरी, मग मशिनरी रिन्युअल केली तर कुठे येणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. पहा मेंटेनन्स एक्सपेन्सेस, पहा लक्षात ठेवा रे, बोलू नका. मेंटेनन्स एक्सपेन्सेस म्हणजे काय, ॲसेट मेंटेन करण्यासाठी जो एक्सपेन्सेस केला जातो तो. तीन एक प्रकारचे शब्द आहेत, कुठे येणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पहा इंटरेस्ट ऑन लोन, लोन घेतलं आणि त्याच्यावर इंटरेस्ट पेड केला. ठीक आहे, एक प्रकारचे एक्सपेन्स आहे किंवा लॉस आहे. आलं लक्षात. लोन घेणे आणि त्याच्यावर इंटरेस्ट पेड करणे आपल्या दृष्टीने चांगलं नाही, जे चांगलं नाही ते डेबिट साईडला लिहा. आलं लक्षात.
हां, त्याच्यानंतर आहे सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. आलं लक्षात, सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. सन्ड्री म्हणजे एकंदरीत जनरल म्हणा त्याला, किंवा मिसलेनियस चा अर्थ तोच होतो. आलं लक्षात, एकंदरीत सर्व असे खर्च जे काय असतील ना, अदर खर्च, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. ते देखील इथं लिहिले जातात. ठीक आहे, मला वाटतं आज फक्त डेबिट साईटच होते का नाही की भरपूर आहेत. थोडं फास्ट घेऊ, उद्या घ्यायचं. अरे डेबिट तरी कंप्लीट करू ना. बरं फास्टमध्ये, आता एकदम फास्टमध्ये फक्त समजून घ्या. पहा आता कॉन्व्हेन्स म्हणजे काय. कॉन्व्हेन्स म्हणजे लक्षात ठेवा, कॉन्व्हेन्सचा वाहतूक खर्चच अर्थ होतो. वाहतूक खर्च. वाहतूक खर्चला भरपूर शब्द आहेत, लक्षात ठेवा. वाहतूक खर्च म्हणजे वाहनाचं भाडंच, लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगितलं, मराठीत एकच शब्द भाडं किंवा भाडे, पण इंग्लिशमध्ये त्याला भरपूर शब्द आहेत. फ्राईट आहे, रेंट आहे, कन्व्हेन्स आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर कॅरेज आहे त्याला. लक्षात, इथं कन्व्हेन्स म्हणजे तुमच्याकडे आता वस्तू आहेत बिझनेसमध्ये सेलसाठी, तुम्हाला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे आहेत, एका ब्रँचकडून दुसऱ्या ब्रँचकडे वाहून न्यायचे आहेत, वाहतूक करायची आहे, आणि तो वाहतुकीचा खर्च जो काय असेल तर आपण कन्व्हेन्स म्हणतो. एकंदरीत वाहतूक खर्च लक्षात ठेवा, किंवा नुसतं कन्व्हेन्स लक्षात ठेवा. कुठे येणार ते, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, त्याच्यानंतर लॉस बाय फायर. तुम्हाला मी वर सांगितलं होतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नाव आले होते, लॉस बाय फायर, लॉस बाय थीफ, लॉस बाय लॉस्ट इन ॲक्सिडेंट. हे खर्च सर्व तिथं आले होते, कारण ॲडजस्टमेंटमधले घटक आहेत, हे लक्ष द्या रे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉस 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 नाव दिसतं, म्हणून कुठं येणार, इथं डेबिट साईडला लिहिले. आणि तिथं अगोदर काय लिहिले होते, कारण त्या वस्तू त्याच्यामुळं कमी झाल्या होत्या म्हणून तिथं लिहिल्या, आणि इथं ॲक्च्युअल लॉस झाला म्हणून तिथं लिहिल्या. आलं लक्षात, दोन इफेक्ट केले जातात. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सोडवताल त्यावेळेस तुम्हाला चांगला आणखी लक्षात येईल. आलं लक्षात. हां, त्याच्यानंतर पहा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. त्याचा जे याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट देखील म्हणू शकतो, ADVT. ॲडव्हर्टाइजमेंटला शॉर्ट फॉर्ममध्ये ADVT म्हणतात, ॲडव्हर्टाइजमेंट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ॲडव्हर्टाइजमेंट झालं म्हणजे आपला एकंदरीत थोडा लॉसच झाला. आलं लक्षात. त्याच्यानंतर कमिशन अलाउड किंवा गिवन. अलाउड म्हणजे दिलं, गिवन म्हणजे दिलं. कमिशन तुम्ही कोणाला तरी दिलं, झाला लॉस, म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. डिस्काउंट दिला, लॉस झाला, ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे अलाउन्सेस असतील, काही तुम्ही दिलं, आलं लक्षात, पैशाच्या स्वरूपात काहीही दिलं, तुमचा लॉस आहे का प्रॉफिट आहे तो. पैसे बाहेर गेले म्हणजे एक तर लॉस किंवा एक्सपेन्सेस. आलं का लक्षात. म्हणजे कोणत्या प्रकारचे अलाउन्सेस असतील तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडलाच येतील. त्याच्यानंतर झोपू नका. आलं का लक्षात. हां, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर काय, ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, तेच जाहिरात करतं. गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट ही डायरेक्ट नावानेच ॲडव्हर्टाइजमेंट असते, आणि इथं गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल म्हटलं जातं, ती एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंटच असते. आलं का लक्षात. आपण असंही खातो सरळ, आणि एखादा असा हात फिरवूनही खातो, दोघंही जेवतातच. आलं लक्षात, फक्त पद्धत वेगळी तसं. त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड. पहा, कॅरेज इनवर्ड नाव आपण पाहिलं होतं, वर पाहिलं होतं का. कॅरेज आउटवर्ड आलं इथं. कॅरेज म्हणजे भाडे, हे देखील वाहन भाडे असते. ज्यावेळेस तुम्ही वस्तू आउटवर्ड करता, बाहेर पाठवता, आणि त्यासाठी जे कॅरेज लागलेलं असतं, जे भाडं लागलेलं असतं वाहनाचं, त्यासाठी आपण कॅरेज आउटवर्ड त्याला म्हणत असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे सेल्स चार्जेस. सेल्स चार्जेस म्हणजे काय, सेल करण्यासाठी जो काय चार्ज येईल तो इथं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, सेल्स एक्सपेन्सेस सर्व इथं येणार, सेल्समॅनचा एक्सपेन्सेस इथं येणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे बॅड डेब्ट्स, एक्सपोर्ट ड्युटी. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, बॅड डेब्टचा अर्थ सगळ्यात सोपा आहे. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले, ठीक आहे. पैसे गेले होते पाण्यात पोहायला आणि ते बुडाले, असंच का. पैसे बुडाले म्हणजे पहा, पैसे पोहायला जातील का, आपण त्याला नेचल का, पाण्यामध्ये टाकताल का, पोहा, आम्ही तुम्हाला पोहणं शिकू. आलं लक्षात. असं नसतं. आपण कोणाला तरी उधारीने वस्तू विक्री करतो, आणि तो व्यक्ती बिचारा असतो ना, म्हणून त्याला आपण देतो, आणि तो बिचारा व्यक्ती नंतर बिचारा राहत नाही. आलं लक्षात. आणि तो आपले पैसे बुडवतो, ठीक आहे. तो काय म्हणतो, मी साहेब मी तुमचे पैसे देणार नाही, असं म्हणतो का तो. नाही, मी तुमचे पैसे देत नाही, काय करायचे ते करा, मला मारता का तुम्ही मारा, ठीक आहे, केस करायची का केस करा, तरी तुमचे पैसे देत नाही. म्हणजे काहीतरी आपलं असं कट्टर झालेलं असतं की ते पैसे देत नाही म्हणतो, ठीक आहे. त्याला बॅड डेब्ट म्हटले जातात.
मग आता काही लोक असे गुणी असतात आणि ते पैसे आपले बुडवायला बसलेले असतात, पण ते डायरेक्ट असं म्हणत नाहीत मी तुमचे पैसे देत नाही. तो काय म्हणतात, आपण त्यांना पैसे मागितले ना, सर माझे पैसे द्या, हो देतो ना, कधी, आज नाही उद्या, उद्या मागितले ना पैसे देतो ना, कधी, परवा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिल रही मिलॉर्ड, न्याय नाही मिल रहा, अशी ज्यावेळेस परिस्थिती होते त्यावेळेस त्याला बॅड डेट्स न म्हणता त्याला काय म्हटलं जातं, RDD म्हटलं जातं. लक्षात ठेवा, RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे रिझर्व अमाऊंट करून ठेवणे. तुम्हाला डाऊट आला डेब्टचा, आलं लक्षात, डेब्ट म्हणजे तुमच्या येण्याचा, तुमचे पैसे येणार आहेत आणि त्यांचा तुम्हाला डाऊट आला, एक अमाऊंट रिझर्व करून ठेवणे ज्याला म्हटलं जातं RDD. त्याला म्हटलं जातं पैसे बुडण्याची शक्यता. आलं लक्षात, शक्यता वर्तवली जाते. त्याच्यानंतर आहे टॅक्सेस, गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करणे आपला एक्सपेन्स आहे, आलं लक्षात, म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस. पहा एक्सपेन्सेस नाव दिसतं, जनरल, ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यापारी खर्च. आता ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल एक स्टोरी आहे, आलं लक्षात. कोणती स्टोरी आहे, लव्ह स्टोरी नाही, फक्त स्टोरी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याची स्टोरी सांगायची का, सांगतोच, जाऊ द्या. पहा ट्रेड एक्सपेन्सेस असेल, ओनली वन ट्रेड एक्सपेन्सेस, हा सिंगल, त्याला कुणीच नाही, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस, आलं लक्षात. एकटाच बिचारा, कुठं राहील तो राहतो प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, आलं का लक्षात. आणि त्याला मिळाला जोडीदार, ट्रेड एक्सपेन्सेसला मिळाला दुसरा एक्सपेन्सेस म्हणजे मिळाला जोडीदार. मग तो तिथं राहत नाही, त्याचे होतात भांडण आणि तो जातो ट्रेडिंग अकाउंटमध्ये राहिला. अशी त्याची स्टोरी आहे, समजली का स्टोरी. नाही, ट्रेड एक्सपेन्सेस असला सिंगल तर तो राहणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, आणि त्याच्यासोबत आले दुसरे एक्सपेन्सेस जोडीदार, त्यांचे झाले भांडणं, तर तो राग गेला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला राहिला. अशी स्टोरी. हां, हीच स्टोरी लक्षात ठेवा. नंतर म्हणताल सरने काहीतरी स्टोरी सांगितली होती बाबा, आमच्या काही लक्षात नाही. मग सरांना पुन्हा सांगावं लागतं, मग पुन्हा असं म्हणावं लागेल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, ही ट्रेड एक्सपेन्सेसची स्टोरी सांगायला मी पुन्हा येईल. आलं का लक्षात. हां, एवढं. आता ह्याचे जोडीदार कोण असतात, याचे जोडीदार म्हणजे हे जनरल एक्सपेन्सेस, ठीक आहे, किंवा हे कुठं गेले तर कुठं गेले होते नाही होऊन गेले का, हां, मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस. लक्षात ठेवा रे, जनरल एक्सपेन्सेस नाव दिसतं ना, कोणतेही एक्सपेन्सेस जर जोडीदार असतील कोणतेही, तर त्याचे भांडणं झाले तर ते जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला राहिला. ठीक आहे, रेकॉर्ड केलेले आहेत. नंतर म्हणताल की सरने सांगितलं होतं एक झालं दुसरंच. हां, तसं होणार नाही, तुम्ही रेकॉर्डही पाहू शकता. आलं का लक्षात. नंतर ओके. त्याच्यानंतर आहे लिगल चार्जेस. लिगल चार्जेस म्हणजे कायद्याचा खर्च, तो देखील खर्च आहे, म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईटला येते लक्षात. नेक्स्ट आता थोडं राहिले. ठीक आहे, तुम्हाला भूका लागल्यात आणि मला भूक लागली. प्रोफेशनल चार्जेस, बँक चार्जेस. ठीक आहे, प्रोफेशनल चार्जेस प्रोफेशनलच आहे म्हणजे ऑफिसचा आहे, येणार ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. बँक चार्जेस म्हणजे बँकेचा खर्च, येणार हे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर आहे सॉलिसिटर्स फीज. सॉलिसिटर म्हणजे कोण आहे, नवीनच नाव दिसतंय काहीतरी, काय असेल. हां, सॉलिसिटर म्हणजे लॉयर. ठीक आहे, रॉयल नाही, लॉयर. आणि लॉयर हे रॉयल नसतातच. का असतात, पैसे घेऊन काय असतात, काही नसतात. ठीक आहे, आपण तसं म्हणून नाही, नाहीतर आपलं झालं रेकॉर्ड व्हायची माझ्यावर केस, कारण त्यांच्याकडे असतात अधिकार. ठीक आहे, काही असतात काही नसतात. ठीक आहे, काहींची मजबुरी असते. आणि आपण असं म्हणतो जनरल जीवनामध्ये, आपण जीवनामध्ये दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कधी येऊ नये, कारण दोन्ही ठिकाणी पायऱ्या चढल्या तर काय होणार आहे, लॉसच होणार आहे आपला. आलं लक्षात. मग तो लॉसच आहे ना. मग ह्या सॉलिसिटरला फीस दिली, वकिलाला पैसे दिले, काहीतरी केस चालू होती, दिले पैसे, घे बाबा तुझे पैसे घे आणि माझी केस मिटवून टाक बरं. ठीक आहे, पैसे इतके उकळतात ना, मग ते लॉस आहे का प्रॉफिट आहे आपला, लॉस आहे ना, म्हणून इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लॉस ऑन सेल्स ऑफ फिक्स ॲसेट्स. फिक्स ॲसेट विक्री केली आणि त्याचा झाला लॉस, इनर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट कसा येतो ते नंतर पाहू. जसा ग्रॉस प्रॉफिट आला होता ना, तसा नेट प्रॉफिट येतो. ठीक आहे, म्हणजे क्रेडिट साईट जास्त आलेली असते आणि तीच आपण इथं डेबिटला लिहितो. ठीक आहे, आणि डेबिटचा डिफरन्स इथं काढला जातो, म्हणजे डेबिट साईट छोटी असते, या छोट्यामध्ये ही अमाऊंट ॲड केली जाते आणि टोटल इतकी काढली जाते, तर आपण नेट प्रॉफिट म्हणतो. हा नेट प्रॉफिट कुठेतरी ट्रान्सफर केला जातो. कुठे ट्रान्सफर केला जातो, इथं दिलं आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला. आलं लक्षात. त्याच्या क्रेडिट साईडला लक्षात ठेवा,
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. डेबिटचा इफेक्ट ट्रान्सफर क्रेडिटला होतो, हा अकाउंटचा बेसिक रूल आहे. जसा ग्रॉस प्रॉफिट हा डेबिटचा क्रेडिटला ट्रान्सफर झाला, तसा इतरचा देखील नेट प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर होणार आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, काहीच त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ठीक आहे. आणि सर्व टोटल असते डेबिट साईडची, क्रेडिट साईडची. क्रेडिटची टोटल जास्त आली ती इथं घेतली. तुम्ही असं करू शकता, ह्या डेबिटची सर्व टोटल करून ह्याच्यातून जर मायनस केली तर जो डिफरन्स येईल तो इथे लिहिला जातो, त्याला देखील नेट प्रॉफिट म्हटलं जातं. आणि दुसरी एक पद्धत आहे ग्रॉस प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट काढण्याची, ती देखील आपण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सोडवता आलं त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने शिकू, अशी मी आशा व्यक्त करतो. तुम्हाला चांगलं समजलं असेल, समजलं नसेल तरीही नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगेलच. ओके, धन्यवाद. तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभारी आहे. ओके, थँक्यू. रेकॉर्ड झाला का नाही?